आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष श्री योगेश सोमण सर, प्रमुख पाहुणे पांडुरंग बलकवडे सर, प्रकाशक मनोज केळकर सर आणि जमलेले सगळे पुणेकर. आज मला इथे पुस्तक परिचय करण्यास सांगितलंय. खरं सांगायचं तर माझ्यासारखे अनेक तरुण अविनाश सोनी सरांचे पुस्तकं वाचून अभ्यास करतात, त्यामुळे ही एक मोठी जबाबदारीच आहे असं मी मानतो. तर हे जे विसरलेले पुणे पुस्तक आहे हे सोनी सरांचं त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे नाही आहे. जवळपास 600 पानी असलेलं हे पुस्तक थोडंसं वेगळं आहे, कारण आपल्या मागच्या 4-5 पिढ्यांनी कसं जीवन जगलं असेल हे या पुस्तकामध्ये प्रामुख्याने दिलेलं आहे. मला वाटतं की अशा प्रकारची माहिती पहिल्यांदाच पुस्तक रूपात वाचकांपुढे ठेवण्यात आलेली आहे. पुण्याचा विस्मृतीत गेलेला जो जुना पिढ्यांचा जीवनपट आहे तो या पुस्तकातून मांडलेला आहे. पुस्तकाची सुरुवात होते पुणेरी टांगेवाले या विषयाने. त्यात काही आठवणी, जुनी छायाचित्र आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की पुण्यात डेक्कन जिमखाना भागात एका टांगेवाल्याच्या नावाने रस्ता आहे. त्यांचे नाव होतं बाबूराव शिंदे, पण त्यांना सर्वजण बाबू टांगेवाला या नावाने ओळखत असत. हा एक अस्सल पुणेरी अवलिया होता. क्रिकेटचे मोठे शौकीन असलेले बाबू टांगेवाला क्रिकेट सामन्यात कोणी शतक झळकावलं की त्याच्या गळ्यात सन्मानाने हार घालायचे. असे नामवंत क्रिकेटपटूंनी हा आगळा वेगळा सन्मान स्वीकारलाय. त्या बाबूरावांचं छायाचित्र आपल्याला पुस्तकात पाहायला मिळतं. त्यापुढे पुणेरी सायकल स्वार नावाचे छोटे प्रकरण आहे. आपल्याला माहिती आहे की आज देशात सर्वाधिक दुचाकी पुण्यात असल्या तरी पुण्याची एक ओळख होती ते म्हणजे सायकलिंगचे शहर आहे. त्यामुळे आज जशा पुण्यात 2 व्हीलर्स दिसतात तशा सायकली 20व्या शतकाच्या उत्तरार्धात होत्या. सायकलिंगच्या दिव्यांबद्दल, घंटेबद्दल, स्टँडबद्दल आणि इतर पार्ट्सबद्दल पुणे पुस्तकातून माहिती मिळते. 1952 साली लकडी पुलावरनं सकाळी 9 ते 11च्या दरम्यान 3230 सायकली गेल्या होत्या, अशी एक गमतीदार नोंद पुस्तकात आहे. मला वाटतं की आज अशी जर का 2 तासांची मोजणी केली तर दुचाकींची संख्या सायकलपेक्षा जास्त वाढेल. सायकलिंगचे एक 100 वर्षे जुनं अत्यंत लोकप्रिय दुकान बुधवार पेठेत तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ होतं आणि आजही ते चालू आहे. त्या दुकानाचे नाव कुलकर्णी अँड सन्स. या दुकानाची जुनी जाहिरात पुस्तकात दिसते. पुस्तकामध्ये पुणेरी खाद्य संस्कृती, मुद्रणकला, उद्याने, अमृततुल्य, किराणी कॅफे इत्यादी विषयांवर रंजक माहिती आहेच. शिवाय त्या जुन्या जाहिराती देखील छापलेल्या आहेत. जुनी मुद्रणकला कशी होती याचा पुस्तक वाचताना परिचय होतो. लाकूड व कोळशाच्या वखारी, लोखंडी कॉट आणि कापसाच्या गाद्या, सर्कसची मौज व थरार, भिंतीवरील जाहिराती, पुणे औद्योगिक प्रदर्शन अशा अनोख्या विषयांवरील माहिती पुस्तकात आहे. आजच्या घडीला या आठवणी किंवा ही जुनी माहिती पूर्ण नामशेष झालेली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर पूर्वीची चित्रपटगृहे जशी होती त्यात कसा बदल होत गेला हे आज माझ्या पिढीला माहीत नाही, पण पुस्तकात त्याविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. पूर्वी मुकपट होते, म्हणजे चित्रपटातील पात्रे फक्त हालचाल करायची परंतु बोलायची नाहीत. या सगळ्याला सायलेंट मूव्ही किंवा मुकपट म्हणायचे. माझ्या पिढीसाठी हे सर्वच नवीन असून अशा अनेक जुन्या गोष्टी आम्हाला नव्याने समजल्या. पुण्यातील पहिले चित्रपटगृह आर्यन टॉकीज महात्मा फुले मंडईत बाबूगेनू चौकात होते. आर्यन टॉकीजच्या वर्तमानपत्रातील जाहिराती व छायाचित्र पुस्तकात आहेत. चित्रपटगृहाची जागा आर्यनच्या मालकांची नव्हती, नगरपालिकेची होती. पुणे नगरपालिकेने ती भाडेतत्वावर दिली होती. जेव्हा त्याचा करार संपला तेव्हा आर्यन टॉकीज पाडलं गेलं आणि त्या जागेवर वाहनतळ बांधलं गेलं. ऐतिहासिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराचा एक महत्त्वपूर्ण वारसा तिथं कायमचा नष्ट झाला. आर्यन टॉकीज माझ्या पिढीने पाहिले नाही, पण जर का पुणे महानगरपालिकेने हा वारसा जपायची इच्छाशक्ती दाखवली असती तर कदाचित ते चित्रपटगृह आजही तिथे चालू असतं. पुस्तकात पुण्यातील जुन्या नाट्यगृहांबद्दलही माहिती आहे. पुण्यातील पहिले नाट्यगृह म्हणजे आनंदोद्भव नाट्यगृह. शिवाय त्या काळात किर्लोस्कर नाट्यगृह देखील प्रसिद्ध होते. ही दोन्ही नाट्यगृह बुधवार पेठेत होती. त्यांच्याबद्दल व इतर नाट्यगृहांबद्दल पुस्तकात माहिती आणि जाहिराती आहेत. पुस्तकाची खासियत मला विचाराल तर पुस्तकाच्या शेवटी असलेला जाहिरातीतून उलगडलेले जुने पुणे हा भाग. अनेक जाहिराती नाविन्यपूर्ण व मनोरंजक आहेत. त्यातली मला एक आवडलेली जाहिरात म्हणजे भक्त प्रल्हाद चित्रपटाची ज्ञानप्रकाश वृत्तपत्रात दिनांक 7 एप्रिल 1934 मध्ये आलेली जाहिरात. या जाहिरातीत म्हटलंय की जो पुण्यात पास तो सर्वत्र पास, आणि ती जाहिरात खरी ठरली. भक्त प्रल्हाद सिनेमाला पुणे आणि इतरत्र उदंड यश मिळालं. जमिनी, प्लॉट्स आणि बंगले या टॉपिकमध्ये एक इंटरेस्टिंग जाहिरात मला आवडली. आत्ता आपण टिळक रोडवर बसलोय.
हा जो टिळक रस्ता बांधला तो लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर बांधला आहे. 12 डिसेंबर 1922 साली ज्ञानप्रकाश वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, त्या काळामध्ये 6 आणे प्रति चौरस फूट या दराने प्लॉट्स विकले गेले होते आणि त्यावेळेस 16 आणे म्हणजे 1 रुपया होता. तर प्लॉट्स विकायचं कारण हे होतं की टिळक रस्ता जो बांधून झाला तर त्याचा खर्च या प्लॉट्स विक्रीतून भरून निघावा. आज टिळक रस्त्यावर जवळपास मी इंटरनेटवरनं माहिती काढली तर 15,000 रुपये हा भाव चालू आहे. आणि त्या जाहिरातीमध्ये टिळक रस्त्यावरच्या जमिनी कोणी विकत घेतल्या त्यांची सगळ्यांची आडनाव आहेत, तर ती वाचून दाखवतो. भोपटकर, चाफेकर, जगताप, बेहरे, वनारसे, बेलसरे, गोडसे, तुळपुळे, रास्ते, नाईक, आठवले, एरंडे, गोडबोले, आपटे, बापट, आनंदीबाई पेंडसे आणि बधे यांना हे प्लॉट्स विकण्यात आले होते. अजून एक मला इंटरेस्टिंग बातमी याच्यातली एक आवडली, ती 1938 सालची होती. त्यात असं म्हटलंय की फर्ग्युसन कॉलेज जवळ अवघ्या 7,500 रुपयात दुमजली बंगला विकत मिळत होता. आपल्याला माहित आहेच की चहा इंग्रजांनी पारतंत्र्यात असताना भारतात आणला. सुरुवातीला चहा हे पेय परदेशी आहे म्हणून अनेकांकडनं विरोध झाला. पुण्यात तर टिळकांच्या काळात चहावरून एक प्रकरण गाजलं होतं, जे आज गुरुवार शुक्रवार पेठेचा भाग आहे तिथं 55 मिशन आहे, त्याच्यावरनं खूप मोठा प्रकरण गाजलं होतं. पण चहा आणि कॉफी हे पेय काही वर्षातच भारतात लोकप्रिय झालं. कॉफी तयार करण्यासाठी जी पावडर लागते ती परदेशातून येत असे. कालांतराने भारतात कॉफी बनू लागली आणि त्या संबंधीची बातमी 1938च्या ज्ञानप्रकाशमध्ये आली होती. त्यात असं लिहिलं होतं, उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, नियमितपणे इंडियन कॉफी प्या. सर्व ऋतूत हे एक आदर्श पेय आहे. कॉफी शक्तिवर्धक, उत्तेजक आणि आरोग्यदायक आहे. ती सुमधुर असून पूर्ण आराम देणारी आहे. हिंदुस्थानातील कॉफी प्या, तुम्हाला ती हितकारक आहे, अशी त्या कॉफीची जाहिरात पुस्तकामध्ये छापलेली आहे. आपण आज जशी घर बसल्या ऑनलाईन खरेदी करतो तसं त्या काळामध्ये फिरते व्यावसायिक होते. ते घरोघरी जाऊन त्यांची सेवा देत असत. त्यामध्ये बोहारीण, पत्र्याच्या वस्तू विकणाऱ्या व्यावसायिक, धारवाले, कलईवाले अशा अनेक व्यावसायिकांचा त्यात समावेश होता. आज हे व्यावसायिक क्वचितच आपल्या घरी येऊन सेवा देतात. त्या फिरत्या व्यावसायिकांबद्दल पुस्तकात माहिती दिलेली आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये आपण फोटोग्राफी करणे अतिशय सोपं झालं आहे, कारण त्याचं मोठं कारण म्हणजे मोबाईल. परंतु 100 वर्षापूर्वी तंत्रज्ञान विकसित झालं नव्हतं, तेव्हा फोटो काढणं ही खूप दुर्मिळ गोष्ट होती. स्टुडिओत जाऊन फोटो काढावे लागायचे. पुस्तकात पुण्यातल्या पेठांमध्ये फोटोग्राफी स्टुडिओ कुठे होते, त्यांच्या जाहिराती, बदलत गेलेलं तंत्रज्ञान याविषयी माहिती. आज आपल्याकडे सिगारेटच्या जाहिरातींवर पूर्ण बंदी आहे, परंतु ती तशी एक 75 ते 100 वर्षापूर्वी नव्हती. परदेशात तयार होणाऱ्या सिगारेट्स उपलब्ध होत्याच, परंतु त्या जोडीने स्वदेशी कंपन्यांनी देखील सिगरेट बनवणं चालू केलं होतं. पुस्तकात 1930 नंतरच्या काही स्वदेशी सिगारेटच्या सुद्धा जाहिराती आहेत. त्यातील एक जाहिरातीत काँग्रेसने सर्टिफिकेट दिलेल्या स्वदेशी सिगारेट्स असे म्हटलंय. शिवाय त्याच जाहिरातीत असं म्हटलंय, इंग्लिश कंपन्यांच्या सिगारेट्सवर बॉयकॉट करणाऱ्यांनी या सिगारेट वापराव्यात. आता मला असं वाटतं की त्या काळात ही अशी का जाहिरात आहे, तर त्या काळातली जी स्वदेशी चळवळ होती त्याचा कदाचित हा परिणाम असावा. इतिहास हा फक्त राजकीय घडामोडींचा किंवा लढायांचा नसतो. इतिहासाला सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक असे अनेक पैलू असतात. या पुस्तकात डॉक्टर अविनाश सोनी सरांनी पुणेकरांचे गेल्या 500 वर्षापूर्वीचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन कसे बदलत गेले यासंबंधी माहिती दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे एक या पुस्तकाची महत्त्वाची इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे निश्चित तारखा आणि नावं दिलेली आहेत. आता एखादं थिएटर कधी सुरू झालं त्याची माहिती विचारलं जनरल की नंतर ती सापडत नाही, इंटरनेटवरही सापडत नाही. पण सोनी सरांनी बरंच संशोधन केलं आणि निश्चित तारखा दिलेल्या आहेत आणि नावं दिलेली आहेत. पुस्तकातील माहिती आणि संबंधित जाहिराती तुम्हाला इतर पुणे शहरावरील पुस्तकात कुठेच सापडणार नाही याची मला खात्री आहे, कारण माझ्याकडेही पुण्यावरच्या शहरावरच्या अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. त्याच्यात हे असं एक पहिलंच पुस्तक आहे. विसरलेले पुणे या पुस्तकासाठी सोनी सरांना मला या पुस्तकासाठी थोडं मदत करता आली, माझा खारीचा वाटा उचलता आला, याबद्दल मी प्रचंड आनंदी आहे. आणि विसरलेले पुणे पुस्तक तुम्ही नक्की विकत घेऊन वाचाल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.